ओम ब्रह्मणे नमः। नैवेद्यं समर्पयामि, हस्तप्रक्षालनं समर्पयामि, मुखप्रक्षालनं समर्पयामि, करोद्वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि, तथा च मङ्गलारार्तिकदीपं दर्शयामि। शिर्डी माझे पंढरपूर, साई बाबार मावर, बाबार मावर, साई बाबार मावर, शुद्ध भक्ती चंद्रभागा, भाव पुंडलिक जागा, पुंडलिक जागा, भाव पुंडलिक जागा, याहो याहो अवघेदन, करू बाबांचे वंदन, साईंचे वंदन, करू बाबांचे वंदन, कडू म्हणे बाबा साई, धाव भाव माझे आई, पाव माझे आई, धाव भाव माझे आई। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ओम गंगणपतये नमः। ओम श्री साईनाथाय नमः। हरिभक्तपरायण दास गणकृत श्री साईनाथ स्तवन मंजरी। श्री गणेशाय नमः। हे सर्वाधारा मयुरेश्वरा, सर्वसाक्षी गौरी कुमारा, हे अचिंत्या लंबोदरा, पाहि मां श्री गणपते। तू सकल गणांचा आदि ईश, म्हणून म्हणती गणेश। तू संमत सर्वशास्त्रांस, मंगलरूपा भालचंद्रा। हे शारदे वाग्विलासिनी, तू शब्दसृष्टीची स्वामिनी। तुझे अस्तित्व म्हणून व्यवहार चालती जगताचे। तू ग्रंथकाराची देवता, तू भूषण देशाचे सर्वथा। तुझी अवघ्यात अगाध सत्ता, नमो तुझसी जगदंबे। हे पूर्ण ब्रह्मा संतप्रिया, हे सगुणरूपा पंढरीराया, कृपार्णवा परमसदया, पांडुरंगा नरहरे। तू अवघ्यांचा सूत्रधार, तुझी व्याप्ती जगभर। अवघी शास्त्रे विचार करीती तुझ्या स्वरूपाचा। पुस्तकज्ञानी जे जे कोणी, त्या तू न गवससी चक्रपाणी। त्या अवघ्या मूर्खांनी शब्दवाद करावा। तुला जाणती एक संत, बाकीचे होती कुंठित। तुला माझा दंडवत, आदरे हा अष्टांगी। हे पंचवक्त्रा शंकरा, हे नररुंड मालाधरा, हे नीलकंठा दिगंबरा, ओंकार रूपा पशुपते। तुझे नाम ज्याचे ओठी, त्याचे दैन्य जाय उठाउठी। ऐसा आहे धूर्जटी, महिमा तुझ्या नावाचा। तुझ्या चरण वंदून मी हे स्तोत्र करीतो लेखन। यास करावे साह्य पूर्ण, तू सर्वदा नीलकंठा। आता वंदू अत्रिसुता, इंदिरा कुलदैवता, श्री तुकारामादि सकल संता, देवी अवघ्या भाविकांसी। जय जयाजी साईनाथा, पतित पावना कृपावंता, तुझ्या पदी ठेवितो माथा, आता अभय असू दे। तू पूर्ण ब्रह्मा सौख्यधामा, तूची विष्णू नरोत्तमा, अर्धांगीती ज्याची उमा, तो कामारी तूच की। तू नरदेहधारी परमेश्वर, तू ज्ञाननभीचा दिनकर, तू दयेचा सागर, भवरोगा औषधी तू। तू हीनदीना चिंतामणी, तू तव भक्तां स्वर्धुनी, तू बुडतियांना भव्यतरणी, तू भीतांसी आश्रय। जगाचे आद्य कारण, जे का विमल चैतन्य, ते तुम्हीच आहा दयाघन, विश्वहा विलास तुमचाची। आपण जन्मरहित, मृत्यूहीना आपण प्रत, तेच अखेर कळून येत, पूर्ण विचारे शोधिता। जन्म आणि मरण ही दोन्ही अज्ञानजन्य, दोहोपासून अलिप्त आपण, मुळीच महाराजा। पाणी झऱ्यात प्रगटले, म्हणून का तेथ उपळले, ते पूर्वीच होते पूर्ण भरले, आले मात्र आतुनी। खाचेत आले जीवन, म्हणून लागले अभिधान, जरा ऐसे तिज लागून, जलाभावी खाचची। लागला आणि आटला, हे मुळी ठावे न जला, का की जल खाचेला देत नव्हते महत्व मुळी। खाचेसी मात्र अभिमान, जीवनाचा परिपूर्ण, म्हणून ते आटता दारुण, दैन्यावस्था येतिसी। नरदेह ही खाच खरी, शुद्ध चैतन्य विमलवारी, खाचा अनंत होती जरी, तरी न पालट तोयाचा। म्हणून अजन्मा आपण, मी म्हणतसे दयाघन, अज्ञान नगाच्या कंदना, करण्या भावे वज्र तुम्ही।
ऐशा खाचा आजवर बहुत झाल्या भूमीवर हल्ली अजून होणार पुढेही कालावस्थेने त्या प्रत्येक खाचे प्रत निराळे नावरूप मिळत जेणेकरून जगतात ओळख त्यांची पटतसे आता चैतन्याप्रत मी तू म्हणणे ना उचित का की जेथे न संभवते द्वैत तेची चैतन्य निश्चये आणि व्याप्ती चैतन्याची अवघ्या जगाठाई साची मग मी तू या भावनेची संगत कैशी लागते जलमेघ गर्भीचे एकपणे एक साचे अवतरणे भूवरी होता त्याचे भेद होती अनेक जे गोदेच्या पात्रात ते गोदा म्हणून वाहिले जात जे पडे कूपात तैसीन त्याची योग्यता संतरूप गोदावरी तेथील तुम्ही आहा वारी आम्ही थिल्लर कूप सरोवरी म्हणून भेद तुम्हा आम्हा भावया कृतार्थ आले पाहिजे तुम्हा प्रत शरण सर्वदा जोडून हात का की पवित्रता तुम्हा ठाई पात्रामुळे पवित्रता आली गोदा जलासी सर्वथा नुसत्या जलात पाहता ते एकपणे एकची पात्र गोदावरीचे जे का ठरले पवित्र साचे ते ठरण्यात भूमीचे गुणदोष झाले साह्य पहा मेघगर्भीच्या उदकाला जो भूमिभाग न बदलवी भला त्याच भूमीच्या भागाला गोदा म्हणाले शास्त्रवेत्ते इतरत्र जे जल पडले त्याने पदगुणा स्वीकारले रोगी कडू खारट झाले मूळचे गोड असुनी तैसे गुरुवरा आहे येथ षडरिपूंची न घाण जेथ त्या पवित्र पिंडांप्रत संत अभिधान शोभतसे म्हणून संतती गोदावरी मी म्हणतो साजिरी अवघ्या जीवात आहे खरी आपुली श्रेष्ठ योग्यता जगदारंभापासून गोदा आहेच निर्माण तोयही भरले परिपूर्ण तुटी न झाली आजवरी पहा जेव्हा रावणारी येता झाला गोदातीरी त्यावेळचे तेथील वारी टिके कोठून आजवरी पात्र मात्र तेच उरले जलसागरा मिळाले पावित्र्य कायम राहिले जलपात्रांचे आजवरी प्रत्येक संवत्सरी जुने जावून नवे वारी येत पात्रा भीतरी तोच न्याय तुम्हा ठाया शतक तेच संवत्सर त्या शतकातील साधूवर हेच जलसाचार नाना विभूती ह्या लाटा ह्या संतरूप गोदेसी प्रथम संवत्सरासी पूर आला निश्चयेसी सनत सनक सनंदनाचा मागून नारद तुंबर ध्रुव प्रल्हाद बलिनृपवर शबरी अंगद वायुकुमर विदूर गोप गोपिका ऐसे बहुत आजवरी प्रत्येक शतका माझारी पूर आले वरच्यावरी ते वर्णण्या अशक्यमी ह्या सांप्रतच्या शतकात संतरूप गोदेप्रत आपण पूर आलात साईनाथा निश्चये म्हणून तुमच्या दिव्य चरण मी करीतो वंदन महाराज माझ्या दुर्गुण पाहू नका किमपीही मी हीन दीन अज्ञानी पातक्यांचा शिखामणी युक्त अवघ्या कुलक्षणांनी परी अभेर करू नका लोहा अंगीचे दोष मनन आणि परीस गावीच्या लेंड्या ओहोळांस गोदान लावी परतवनी माझ्यामधील अवघी घाण आपुल्या कृपा कटाक्षे करून करा करा वेगे हरण हीच विनंती दासाची परिसाचा संग होऊन लोहाचे ते लोहपण जरी न होय गुरुवरा हरण तरी हीनत्व परिसासी मला पापी ठेवू नका आपण हीनत्व घेऊ नका आपण परीस मी लोह देखा माझी चाड आपणाते बालक अपराध सदैव करीते परी न माता रागावते हे आणून ध्यानाते कृपा प्रसाद करावा हे साईनाथ सद्गुरु तूच माझा कल्पतरू भवाब्धीचे भव्यतारू तूच अससी निश्चये तू कामधेनू चिंतामणी तू ज्ञाननभीचा वासरमणी तू सद्गुणांची भव्य खाणी अथवा सोपान स्वर्गीचा हे पुण्यवंता परमपावना हे शांतिमूर्ती आनंदघना हे चित्स्वरूपा परिपूर्ण हे भेदरहिता ज्ञानसिंधो हे विज्ञानमूर्ती नरोत्तमा हे क्षमा शांतीच्या निवासधामा हे भक्तजनांच्या विश्रामा प्रसीद प्रसीद मजप्रती तूच सद्गुरु मच्छिंदर तूच महात्मा जालंधर तू निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर कबीर शेख नाथ तूच बोधला सावता तूच रामदास तत्वता तूच तुकाराम साईनाथा तूच सखा माणिक प्रभू ह्या आपुल्या अवताराची परी आहे अगम्यसाची ओळख आपुल्या जातीची होऊन देता कवणाते कोणी आपणा म्हणती यवन कोणी म्हणती ब्राह्मण ऐसी कृष्णा समान लीला आपण मांडिली श्रीकृष्णास पाहून नाना प्रकारे वदले जन कुणी म्हणाले यदुभूषण कुणी म्हणाले गुराखी यशोदा म्हणे सुकुमार बाळ कंस म्हणे महाकाळ उद्धव म्हणे प्रेमळ अर्जुन म्हणे ज्ञानजेठी तैसे गुरुवरा आपणासी जे ज्याच्या मानसी योग्य वाटेल निश्चयेसी ते तुम्हा म्हणतसे मशीद आपुले वसतिस्थान विंधा वाचून असती कान फात्याच्या तऱ्हा पाहून यवन म्हणणे भाग तुम्हा तैसी अग्नीची उपासना पाहुनी आपुली दयाघना निश्चय होत आमुच्या मना की आपण हिंदू म्हणून परी भेद हे व्यावहारिक याते चाहतील तार्किक परी जिज्ञासू भाविक त्यान वाटे महत्वयांचे आपुली आहे ब्राह्मस्थिती जात गोतना आपणाप्रती आपण अवघ्यांचे गुरुमूर्ती आहात आद्य कारण यवन हिंदूंचे विपट आले म्हणून तदैक्य करण्या भले मशीद अग्नीला स्वीकारिले लीला भक्तांस दावावया आपण जात गोतातीत सद्वस्तु जी का सत तीच तुम्ही साक्षात तर्कातीत साचकी तर्कवितर्कांचे घोडे चालले किती आपणा पुढे तेथे माझे बापुडे शब्द टिकतील कोठुनी परी पाहुनी तुम्हाला मौन नये धरिता मला का की शब्द हेच स्तुतीला साहित्य आहेत व्यवहारी म्हणून शब्दे करून जे होईल वर्णन ते सर्वदा करीन आपुल्या कृपाप्रसादे संतांची योग्यता भली देवाहून आगळी अजादुजास नाही मुळी स्थान जवळ साधूंच्या हिरण्यकश्यपु रावणाला देवद्वेषे मृत्यू आला तैसा एकही नाही घडला प्रकार संत हस्ताने
गोपीचंदे उकिरड्यासी गाडिले जालंधरासी परी त्या महात्म्यासी नाही वाटला विषाद उलट राजाचा उद्धार केला चिरंजीव करुनी सोडिला ऐशा संतांच्या योग्यतेला वर्णन करावे कोठवरी संत सूर्य नारायण कृपा त्यांची प्रकाशपूर्ण संत सुखद रोहिणी रमण कौमुदी ती तत्कृपा संत कस्तुरी सोज्वळ कृपा त्यांची परिमळ संत इक्षु रसाळ रसनभाळी तत्कृपा संत सुष्ट दुष्टांप्रती समसमान निश्चिती उलट पाप्यावरी प्रीती अलोट त्यांची वसत असे गोदावरी जलात मळकट तेच धुवाया येत निर्मळ ते संदुकीत राहे लांब गोदेपासुनी जे संदुकी मध्ये बसले तेही वस्त्र एकदा आले होते धुवावया लागी भले गोदावरीचे पात्रात येथे संदुक वैकुंठ गोदा तुम्ही निष्ठा घाट जीवात्मे हेच पट षडविकार मळ त्यांचा तुमच्या पदाचे दर्शन हेच आहे गोदा स्नान अवघ्या मळा ते घालवून पावन करणे समर्था आम्ही जन हे संसारी मळत आहो वरच्यावरी म्हणून आम्हीच अधिकारी संत दर्शन घेण्यास्तव गौतमी माझी विपुल नीर आणि धुणे मळकट घाटावर तैसेच पडल्या साचार त्याचे हीनत्व गोदेसी तुम्ही सघन शीत तरुवर आम्ही पांथस्थ साचार तापत्रयाचा हा प्रखर तापलासे चंडांशू त्याच्या तापापासून सदया करा रक्षण गुरुराया सत्कृपेची शीतळ छाया आहे आपुली लोकोत्तर वृक्षाखाली बैसून जरी लागते वरून ऊन तरी त्या तरू लागून छाया तरू कोण म्हणे तुमच्या कृपेविण पाही जगात बरे होणे नाही अर्जुनाला शेषशायी सखा लागला धर्मास्तव सुग्रीव कृपेने विभीषण साधलासे रामराण संतांमुळेच मोठेपण लागला श्रीहरीसी ज्याचे वर्णन वेदांसी न होय ऐशा ब्रह्मासी सगुण करवून भूमीसी लाजविले संतांनीच दामाजीने बनविला महार वैकुंठपती रुक्मिणीवर चोखोबाने उतलण्या ढोर राबविले त्या जगदात्मया संत महत्व जाणून पाणी वाही जगज्जीवन संत खरेच यजमान सच्चिदानंद प्रभूचे फार बोलणे न लगे आता तूच आम्हा माता पिता हे सद्गुरु साईनाथा शिर्डी ग्राम निवासिया बाबा तुमच्या लीलेचा कोणा न लगे पाडसाचा तेथे माझी आर्षवाचा टिकेल सांगा कोठून जडजीवांच्या उद्धारार्थ आपण आला शिर्डीत पाणी ओतून पण त्यात दिवे तुम्ही जाळिले सवा हात लाकडाची फळी मंचक करून साची आपुल्या योग सामर्थ्याची शक्ती दाविली भक्तजन वांझपणा कैकांचा तुम्ही केलात हरणसाचा कित्येकांच्या रोगांचा बिमोड केलात उदिने वारण्या ऐहिक संकटे तुम्हान काही अशक्य वाटे पिपीलिकेचे कोठून मोठे ओझे मानी गजपती असो आता गुरुराया दीनावरी करा दया मी तुमच्या लागलो पाया मागे न लोटा मजलागी तुम्ही महाराज राजेश्वर तुम्ही कुबेरांचे कुबेर तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार तुम्हा विणना श्रेष्ठ कोणी अवांतराचे पूजेस साहित्य आहे विशेष परी पूजावया तुम्हास जगी पदार्थ न राहिला पहा सूर्याची या घरी सण दीपवाळी आली खरी परी ती त्याने साजिरी करावी कोणत्या द्रव्ये सागराची शमवावया तहान जलन मही ठाया वन्ही लागी शेकावया अग्नी कोठून द्यावा तरी जे जे पदार्थ पूजेचे ते ते तुमच्या आत्म्याचे अंश आधीच असतीसाचे श्री समर्था गुरुराया हे तत्वदृष्टीचे बोलणे परीन तैशी झाली मने बोललो अनुभवाविणे शब्द जाला निरर्थक व्यावहारिक पूजन जरी तुमचे करू मी सांगा तरी ते कराया नाही पदरी सामर्थ्य माझ्या गुरुराया बहुतेक करून कल्पना करीतो तुमच्या पूजना तेच पूजन दयाघना मान्य करा ह्या दासाचे आता प्रेमाश्रू करून तुमचे प्रक्षालितो चरण सद्भक्तीचे चंदन उगाळून लावितो कफनी शब्दालंकाराची घालितो ही तुम्हासाची प्रेम भावया सुमनाची माळा गळ्यात घालितो धूप कुत्सितपणाचा तुम्हा पुढे जाळितो साचा जरी तो वाईट द्रव्याचा परी न सुटेल घाण त्यासी सद्गुरु विण इतरत्र जे जे धूप जाळितात त्या धूपद्रव्याचा तेथ ऐसा प्रकार होत असे धूपद्रव्याचा अग्नीचा स्पर्श होता क्षणी साचा सुवास सद्गुण तदंगीचा जात त्याला सोडून तुमच्या पुढे उलटे होते घाण तेवढी अग्नीत जळते सद्गुण उरती पाहण्याते अक्षयीचे जगास मनीचे गळाल्या कुत्सितपण मलरहित होईल मन गंगेचे गेल्या गढूळपण मग ती पवित्र सहजची दीप माया मोहाचा पाजळितो मी हा साचा तेणे वैराग्य प्रभेचा होवो गुरुवरा लाभमसी शुद्ध निष्ठेचे सिंहासन देतो बैसावया कारण त्याचे करुनिया ग्रहण भक्ती नैवेद्य स्वीकारा भक्ती नैवेद्य तुम्ही खाणे तद्रस मला पाजणे का की मी तुमचे तान्हे पयावरी हक्क माझा मन माझे दक्षिण ती मी अर्पितो आपण जेणे नुरेल करतेपण कशाचाही मजकडे आता प्रार्थनापूर्वक मात्र घालितो मी दंडवत ते मान्य होवो आपणाप्रत पुण्यश्लोका साईनाथा प्रार्थनाष्टक श्लोक शांतचित्ता महाप्रज्ञा साईनाथा दयाघन दया सिंधो सत्स्वरूपा मायातम विनाशन जात गोतातीता सिद्धा अचिंत्या करुणालया पाहि मां नाथा शिर्डी ग्राम निवासिया श्री ज्ञानार्का ज्ञानदात्या सर्वमंगलकारका भक्तचित्त मराळा हे शरणागत रक्षका सृष्टिकर्ता विरिंची तू पाता तू इंदिरापती जगत्त्रया लया नेता रुद्रतो तूच निश्चिती
तुझ वीणे रिता कोठे ठावना या महीवरी सर्वज्ञ तू साईनाथा सर्वांच्या हृदयांतरी क्षमा सर्वापराधांची करावी हेची मागणे अभक्ती संशयाच्या त्या लाटा शीघ्र निवारणे तू धेनू वत्समी तान्हे तू इंदू चंद्रकांतमी स्वर्णदी रूप त्वत्पादा आदरे दासहा नमी ठेव आता श्री माझ्या कृपेचा करपंजर शोकचिंता निवारावी गणू हा तव किंकर ह्या प्रार्थनाष्टके करून मी करीतो साष्टांग नमन पापताप आणि दैन्य माझे निवारा लवलाही तू गायमी वासरू तू मायमी लेकरू माझे विषयी नको धरू कठोरता मानसी तू मलयागिरी चंदन मी काटेरी झुडूपजाण तू पवित्र गोदा जीवन मी महापातकी तुझे दर्शन होवोनिया दुर्बुद्धी घाण माझे ठाया राहिल्या तैशीच गुरुराया चंदन तुझला कोण म्हणे कस्तुरीच्या सहवासे मृत्तिका मोल पावतसे पुष्पासंगे घडतसे वाससूत्रा मस्तकी थोरांची ती ही चरिती ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण करीती त्या त्या वस्तू पावविती ते महत्पदा कारणे भस्म कौपीन नंदीचा शिवे केला संग्रह साचा म्हणून त्या वस्तूंचा गौरव होत चहूकडे गोपरंजनासाठी वृंदावनी यमुना तटी काला खेळला जगज्जेठी तोही मान्य झाला बुधा तैसा मी तो दुराचारी परी आहे तुमच्या पदरी म्हणून विचार अंतरी ह्याचा करा हो गुरुराया ऐहिक वा पारमार्थिक ज्या ज्या वस्तूस मानील सुख माझे मन हे निशंक त्या त्या पुरविणे गुरुराया आपुल्या कृपेने ऐसे करा मना लागी आवरा गोड केल्या सागरा क्षारोदकपणाची नसे भीती सागरा गोड करण्याची शक्ती आपणामध्ये साची म्हणून दास गणूची याचना ही पुरी करा कमीपणा जो जो माझा तो तो अवघा तुझा सिद्धांचा तू आहेस राजा कमीपणान बरवा तुझसी आता कशास्तव बोलू फार तूच माझा आधार शिशु मातेच्या कडेवर असल्या निर्भय सहजची असो ह्या स्तोत्रासी जे जे वाचतील प्रेमेसी त्यांच्या त्यांच्या कामनेसी तुम्ही पूर्वा महाराजा ह्या स्तोत्रास आपुलावर हाची असो निरंतर पठण करत्याचे त्रितापदूर व्हावे एक संवत्सरी शुचिर्भूत होऊन नित्य स्तोत्र करावे पठण शुद्ध भाव ठेवून आपुलिया मानसी हे अशक्य असले जरी तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीस वाचणे ह्या स्तोत्रास कौतुक त्याचे पहावया स्तोत्रपाठका उत्तम गती अंती देईल गुरुमूर्ती ऐहिक वासना सत्वरगती त्यांची पुरवून श्रोते हो ह्या स्तोत्राच्या पारायणे मंदबुद्धी होतील शहाणे कोणा आयुष्य असल्या उणे तो पठणे होय शतायू धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राबेल घरी हे स्तोत्र वाचल्यावरी सत्य सत्य त्रिवाचा संततिहीना संतान होईल स्तोत्र केल्या पठण स्तोत्र पाठकाचे संपूर्ण रोग जातील दिगंतरा भयचिंता निवेल मान मान्यता वाढेल अविनाश ब्रह्म कळेल नित्य स्तोत्राच्या पारायणे धरा बुध हो स्तोत्राविषयी विश्वास आपुल्या मानसी तर्क वितर्क कुकल्पनेसी जागामुळी देऊ नका शिर्डी क्षेत्राची वारी करा पाय बाबांचे चित्ती धरा जो अनाथांचा सोयरा भक्त काम कल्पद्रुम त्याच्या प्रेरणे करून हे स्तोत्र केले लेखन मज पामरा हातून ऐसी रचना होय कैसी शके 1847 भाद्रपद शुद्ध पक्षात तिथी गणेश चतुर्थी सत्य सोमवारी द्वितीय प्रहरी श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण झाली महेश्वरी पुनीत नर्मदेच्या तीरी श्री अहिल्ये सन्निध महेश्वर क्षेत्र भले स्तोत्र तेथे पूर्ण झाले प्रत्येक शब्दासी वदविले श्री साईनाथे शिरुनी मनी लेखक शिष्य दामोदर ह्यास झाला साचार दास गणुमी किंकर अवघ्या संत महंतांचा स्वस्ति श्री साईनाथ स्तवन मंजरी तारक हो भवसागरी हेच विनवी अत्यादरी दास गणू श्री पांडुरंगा श्री हरिहरार्पणमस्तु शुभम भवतु पुंडलिक वरदा हरि विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 27 श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्याय नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री सीतारामचंद्राभ्यां नमः श्री सद्गुरु साई नाथाय नमः। दृढ धरिल्या श्री सद्गुरु चरण घडे ब्रह्मादि त्रैमूर्ती नमन साक्षात परब्रह्माभिवंदन स्वानंद घन सुप्रकट मारिता एका सागरी बुडी साधती सकल तीर्थ परवडी बैसता गुरुपदी देवूनि दडी आतुडती बुडी सकल देव जय जयाजी साई सद्गुरु जय जयाजी सायुज्य कल्पतरु जय जयाजी निजबोध सागरु कथेसी आदरु उपजवी मेघोदका लागी चातक तैसे तव कथामृता भाविक सेवोत तुझे भक्त सकळिक पावोत सुख सदैव परिसता तव कथा निर्मळ स्वेद अंगी फुटो निखळ नेत्री दाटो प्रेमजळ प्राण पांगुळला राहो मना येवो गहिवर रोमांच उठोत वरचेवर रुदन स्फुंदन वारंवार घडो सपरिवार श्रोतया
तुटून जावोत परस्पर विरोध सान थोर भेदा भेद हाच गुरुकृपावबोध करावा शोध अंतरी येईन हा दृष्टी दाविता सर्वेंद्रिया याची अगोचरता सद्गुरु वीण याचा दाता न मिळे धुंडिता त्रिभुवनी कामादि षड्विकारोपशम भक्तिभाव निस्सीम प्रेम नुपजता गुरुपदी निष्ठा परम होईन उद्गम अष्टभावा भक्ताचे जे निज सुख तेणेची गुरुसी परम हरिख भक्त जो जो परमार्थोन्मुख तो तो कौतुक गुरु ते देह गेह पुत्र जाया मी माझे हा व्याप वाया ही तो सर्व क्षणिक माया जैसी छाया दुपारची बाधू नये मायेची गुंती ऐसे जरी असेल चित्ती अनन्य भावे साई प्रती शरणागती संपादा लावावया मायेचा अंत वेदशास्त्री टेकिले हात पाहिल तो भूती भगवंत तो चितो निश्चित तरेल सोडून या निजामशाही धन्य तो पाटील चांद भाई सवे घेऊन फकीर साई आरंभी येई नेवासिया तेथे वर्ष 6 मास फकीराचा होई निवास तेथेच कानड गावीच्या कमास सहवासास ठेवियले असो पुढे प्रसिद्ध टाकळी घेऊन तेथील दगडू तांबोळी कमाबाबा समवेत ही मंडळी तेथून आली शिर्डीस जागोजागी अपरिमित पवित्र स्थळे तीर्थे बहुत परी साईंच्या भक्तांप्रत शिर्डीच अत्यंत पवित्र जरी न दैवे येता हा योग कैचा मग हा महाभाग आम्हा दीना हा संयोग महत्भाग्य हे आमुचे जे जे भक्त शरणागत साधावया तत्कार्यार्थ साई तयास दावी यथार्थ सन्मार्ग हितार्थ तयांच्या तरी श्रोता एकाग्रमन होऊन करा सच्चरितावर्तन ते हे परम गुरुकृपा साधन चरित्र पावन साईंचे गताध्यायी निरूपण एकास निज गुरुपदी स्थापन अक्कलकोट स्वामींची खूण एकास देऊन जागविले एकाचा चुकविला आत्मघात युक्ती योजूनी अकल्पित जीवदान दिधले क्षणात ओढवला देहांत टाळूनी आता या अध्यायी कथन कधी साई कैसे प्रसन्न होऊन करीत अनुग्रहदान सुख संपन्न भक्तांस दीक्षा प्रकार तो अद्भुत कैसा कवना लागी होत विनोदपूर्ण हासत खेळत श्रोते परिसोत सावचित्त उपदेशाच्या अनेक रीती मागा वर्णिल्या येच ग्रंथी जैसी ज्याची ग्राहक स्थिती मार्ग उपदेशिती तैसाच वैद्य जाणे रोगाचे निदान तयास ठावा मात्रेचा गुण रोग्यास नाही त्याची जाण आधी आण गुळ म्हणे गुळ गोड परी अपकारी रोगी तदर्थची हट्ट धरी घेईन वाटी औषधाची करी गुळ करावरी न ठेविता चालेन रुग्णावरी सक्ती वैद्य तेव्हा युक्ती योजिती आधी गुळ मग औषध देती परी साधिती निजकार्य मात्र अनुपान तेवढे बदलती जेणे गुळाचे दोष हरपती योजिली औषधे कार्यक्षम होती तेच की रीती बाबांची हाच नव्हे सर्वत्र नियम अधिकार आणि मनोधर्म जैसी सेवा भक्त प्रेम तैसाच उपक्रम अनुग्रहा नवल बाबांची अद्भुत कृती जेव्हा कोणा प्रसन्न होती तया मग ते अनुग्रह देती कवण्या स्थिती ते परिसा आले एकदा तयांचे चित्ता ध्यानी मनी कोणाच्या नसता सहज थट्टा विनोद करिता भक्त कृतार्थता साधित इच्छा उद्भवता ग्रंथ वाचनी सहज येई भक्तांच्या मनी ग्रंथ बाबांच्या हाती देऊनी प्रसाद म्हणून तो घ्यावा पुढे मग त्या ग्रंथाचे वाचन केलिया होईल श्रेय संपादन श्रोत्या भक्त्यांचे परमकल्याण प्रसाद पूर्ण श्रवणते कोणी दशावतार चित्रे कोणी दशावतारांची स्तोत्रे कोणी पंचरत्नी गीते समपवित्रे पुस्तके चरित्रे अर्पित दासगणू ही संतलीलामृत भक्तलीलामृत ही अर्पित कोणी विवेक सिंधू ग्रंथ बाबा ते देत श्यामा ते पुस्तके श्यामा ही तुझला भावी म्हणती घरी बांधून ठेवी श्यामाने आज्ञा श्री वंदावी पुस्तके रक्षावी दप्तरी आणून ऐसे भक्त मनी ग्रंथ आणीत दुकानातुनी की बाबांचे हाती देऊनी प्रसाद म्हणून मागावे स्वभाव बाबांचा जरी उदार हेही कराया लागे धीर नेती माधवरावांस बरोबर करीती समोर तयांसी तया करवी बाबांचे हाती समय पाहून ग्रंथ देती बाबांस जैसी ग्रंथांची महती तैसीच भक्त स्थिती ठावी भक्तांनी द्यावे ग्रंथ करी बाबांनी चाळावे वरचेवरी भक्तांनी घ्यावया ते माघारी हस्त पुढारी धरावे परीन बाबा तया ते देती ते तो देती माधवरावांप्रती म्हणत श्यामा ठेवया प्रती असू दे संप्रती तुझपाशी श्यामाने पुसावे स्पष्टोक्ती हे जे आतुरते हात पसरती त्यांच्या त्यांस देऊ का प्रती तरी ते वदती तू ठेव एकदा भक्त काका महाजनी आवर जयांस भागवत वाचनी सवे ग्रंथाची प्रत घेऊनी शिरडी लागून पातले माधवराव भेटू आले वाचू म्हणून पुस्तक उचलले हाती घेऊन मशिदी गेले सहज पुसियेले बाबांनी श्यामा हे हाती पुस्तक कसले श्यामाने ते निवेदन केले बाबांनी ते हाती घेतले परत केले पाहून हेच पुस्तक हीच प्रत हेच नाथांचे भागवत होते श्रीकर प्रसाद प्राप्त महाजनीं प्रत पूर्वीच ग्रंथ नव्हे तो मालकीचा आहे काका महाजनींचा वाचू तात्पुरता जाहली इच्छा स्पष्ट वाचा कळविले तरीही बाबा वदती तयाला ज्या अर्थी म्याहा तुझ दिधला ठेव तू आपुले संग्रहाला येईल कामाला दप्तरी असो पुढे काही काले पुनश्च काका शिर्डीस आले सवे आणिक भागवत आणिले हस्ती ओपिले साईंच्या प्रसाद म्हणून माघारा दिधले नीट जीवलाव आज्ञापिले की ते जीवाभावाला आपुले येईल आश्वासिले काकांस हेच कामी येईल आपुले नको देऊ हे कोणास वहिले ऐसे मोठ्या कळकळीने कथिले सप्रेम वंदिले काकांनी
बाबा स्वये अवाप्त काम पदार्थ मात्री पूर्ण निष्काम भागवत जयांचा आचरता धर्म संग्रह श्रम किमर्थ कोण जाणे बाबांचे मन परी हे ग्रंथांचे संमेलन व्यवहार दृष्ट्या अति पावन श्रवण साधन निज भक्ता शिर्डी आता स्थान पवित्र देशोदेशींचे बाबांचे छात्र होतील वेळोवेळी एकत्र ज्ञानसत्र मांडतील तेव्हा हे ग्रंथ येतील कामा दप्तरातून दाविल श्यामा स्वये आपण जाऊ निजधामा ग्रंथ प्रतिमा होतील ऐसे हे ग्रंथ परम पावन असो शिर्डी वा अन्य स्थान वाचिता भक्तास भावी आठवण संग्रह कारण असेल हे असो रामायण वा भागवत परमार्थाचा कोणताही ग्रंथ वाचिता रामकृष्णादिकांचे चरित साईच दिसत मागे पुढे वाटे या ग्रंथांच्या विभूती साईच नटला तेथे स्थिती श्रोते वक्ते नित्य देखती समोर मूर्ती साईंची ग्रंथ करीती गुरुस अर्पण किंवा ब्राह्मणा करीती दान त्यातही आहे दात्याचे कल्याण शास्त्र प्रमाण ये अर्थी हे काय स्वल्प प्रयोजन की जे श्यामास बाबांचे नियोजन वा हे ग्रंथ गृही नेऊन दप्तरी संरक्षण करावे जैसा श्यामा भक्त निस्सीम तैसेच तयावर बाबांचे प्रेम तयास लावावा काही नियम उदेला काम साई मनी तव ते पहा काय करीती जरी श्यामाची इच्छा नव्हती तरी तयावरी अनुग्रह करीती कवण्या स्थिती ते परिसा एके दिवशी मशिदीसी बुवा एक रामदासी होता नित्यनेम तयासी रामायणासी वाचावे प्रातःकाळी मुखमार्जन स्नान संध्या भस्मचर्चन करोनी भगवे वस्त्र परिधान अनुष्ठान मांडावे विष्णू सहस्र नामावर्तन मागून अध्यात्म रामायण पारायणावरी पारायण श्रद्धा परिपूर्ण चालावे ऐसा किती एक काळ लोटता माधवरावांची वेळ येता आले साई समर्थांचे चित्ता काय ती वार्ता परिसावी फळली माधवरावांची सेवा लावावा काही नियम जीवा भक्तिमार्गाचा प्रसाद व्हावा लाहो विसावा संसारी ऐसे बाबांचे आले मनी रामदासास जवळ बोलावनी म्हणती पोटात आली कळ उठुनी आतडी तुटूनी पडत की जाही राहीन पोट दुखी आणखी सत्वर सोनामुखी मारिल्या विण थोडीसी फकी जाईन रुखरुखी पोटाची रामदास बिचारा भावार्थी खूण घालून ठेविली पोथी गेला धावत बाजाराप्रती आज्ञावर्ती बाबांचा रामदास खाली उतरले इकडे बाबांनी काय केले तात्काळ आसनावरून उठले जवळ गेले पोथीच्या तेथे इतर पोथ्यात होती विष्णू सहस्र नामाची पोथी उचलून बाबांनी घेतली हाती आले मागुती स्वस्थाना म्हणती श्यामा ही पोथी कनी पाहे पहा बहुगुणी म्हणून देतो तुझला गुणी ती त्वा वाचूनी पहावी एकदा मज उपजली नड काळीज करू लागले धडधड झाली जीवाची चडफड दिसेन धडगत माझी मज ऐसिया त्या प्रसंगाला काय सांगू श्यामा मी तुझला या पोथीचा जो उपयोग झाला हा जीव तरला तिचेनी क्षणैक उरी विसावा दिला तात्काळ हा जीव गार झाला अल्लाच वाटे पोटी उतरला जीव हा जगला तिचेनी म्हणून श्यामा ही तुझला नेई ओझे ओझे वाचित जाई रोज एकादे अक्षर घेई आनंददायी ही मोठी श्यामा म्हणे ही मजला न लगे रामदास मज भरेल रागे तो म्हणेल मीच त्याचे मागे कर्म बाबुगे हे केले आधीच तो जातीचा पिसाट माथे फिरू तापट खाष्ट किमर्थ भावी ही कळफुकट नको कटकट ही माते शिवाय पोथीची लिपी संस्कृत माझी वाणी रांगडी कुष्टित जोडाक्षरहीन जिव्हेस उलटत उच्चार स्पष्ट होईन मज पाहुनी बाबांचे कृत्य सकळ बाबा लाविती वाटले कळ बाबास श्यामाची केवढी कळकळ श्यामास अटकळ नाही ती माझा श्यामा असेल खुळा परी मजला तयाचा लळा लोभ लावी जीवा आगळा तयाचा कळवळा मज मोठा ही विष्णू सहस्रनाम माळा बांधीन स्वहस्ते तयाचे गळा करीन तया भवदुःखा वेगळा लावीन चाळा वाणीला नाम पापाचे पर्वत फोडी नाम देहाचे बंधन तोडी नाम दुर्वासनेच्या कोडी समोळ दवडी लोटुनी नाम काळाची मान मोडी चुकवी जन्ममरण ओढी ऐसिया सहस्रनामाची जोडी शाम्यास गोडी लागावी नाम प्रयत्ने घेता चोखट अप्रयत्ने ही नाही ओखट मुखासी आले जरी अवचट प्रभाव प्रकट करील नामा परीस सोपे आन अंतःशुद्धीस नाही साधन नाम जिव्हेचे भूषण नाम पोषण परमार्था नाम घ्यावया नलगे स्नान नामासी नाही विधिविधान नामे सकळ पाप निर्दळण नाम पावन सर्वदा अखंड माझे ही नाम घेता बेडा पार होईल तत्वता नलगे काही इतर साधनता मोक्ष हाता चढेल जया माझे नामाची घोकणी झालीच तयाचे पापाची धुणी तो मज गुण्याहुनी गुणी जया गुणगुणी मन्नामी हेच बाबांचे मनोगत तदनुसार मग ते वर्तत श्यामा जरी नको म्हणत बाबा ते सारीत खिशात वाड वडिलांची पुण्याई सबळ तेनेच साई कृपेचे फळ ऐसे हे सहस्रनाम निर्मळ प्रपंच तळमळ वारील इतर कर्मा लागे विधी नाम घ्यावे कधीही निरवधी तयान अनध्याय प्रदोष बाधी उपासना साधी नाही तुझी नाथांनीही येच रीती एका आपुल्या शेजारियावरती हेच सहस्रनाम मारो निमाथी परमार्थपंथी सुदिले नाथा घरी नित्य पुराण शेजारी जातीचा ब्राह्मण होता स्नान संध्या विहीन दुराचरण निमग्न कधी करीना पुराण श्रवण वाड्यात पाऊल ठेविना दुर्जन
नाथ होऊन या सकरुण केले पाचारण तयास उंचवर्णी असोनी जन्म वाया जातो हे जाणोनी वर्म नाथास उपजली कृपा परम कैसा हा उपरम पावेल म्हणून तयाने नको म्हणता सहस्रनामाची दिधली संथा एक एक श्लोक पढविता पढविता निजोद्धारता लाधला या सहस्रनामाचा पाठ चित्तशुद्धीचा मार्ग धोपट परंपरागत हा परिपाठ तेनेच ही आटाट बाबांना तो आले रामदास जलद घेऊन सोनामुखी अगद अण्णा उभेच कळीचे नारद वृत्तांत साध्यंत कळविला आधीच रामदास आतताई वरी नारदाची शिष्टाई मग त्या प्रसंगाची अपूर्वाई कोण गाईल यथार्थ आधीच रामदास विकल्पमूर्ती माधवरावांचा संशय चित्ती म्हणे बळकावया माझी पोथी बाबांना मध्यस्थी घातले सोनामुखीची वार्ता विसरला माधवरावांवरी घसरला वृत्ती प्रकोप अनावर झाला उदंड वरसला वागडंबर पोटदुखीचे हे ढोंग सगळे तुवाच बाबांस उद्युक्त केले माझ्या पोथीवर तुझे डोळे हे न चाले मज पुढे नावाचा मी रामदास निधडा पोथी न देता गुणा धडा पहा हे मस्तक फोडीन तुझ पुढा घालीन सडा रक्ताचा तुझा माझे पोथीवर डोळा स्वयेच रचून या कवटाळा घालिसी सकळ बाबांचे गळा नामा निराळा राहून माधवराव बहु समजाविती रामदासा नाही शांती तव माधवराव सौम्य वृत्ती काय वदती ते परिसा मी कपटी हा माझे माथा मारू नको रे प्रवाद वृथा काय तुझ्या त्या पोथीची कथा नाही दुर्मिळता येला तुझ्याच पोथीला काय सोने किंवा हिरकणी जडली नेणे बाबांचाही विश्वास जेणे धरिसी न जिणे धिक तुझे पाहुनी तयाचा अट्टाहास बाबा मधुर बोलती तयास काय बिघडले रे रामदास व्यर्थ सायास का वहासी अरे श्यामा आपलाच पोरगा तू का शिरा ताणीसी उगा किमर्थ इतका कष्टसी वा उगा तमाशा जगा दाविशी ऐसा कैसा तू कलह तत्पर का न बोलावे मधुरोत्तर अरे या पोथ्या पढताही निरंतर अजूनी अंतर अशुद्ध प्रत्यही अध्यात्म रामायण पढशी सहस्रनामाचे आवर्तन करीशी तरीही उच्छृंखल वृत्ती न त्यजिसी आणि म्हणविशी रामदास ऐसा कैसा तू रामदास तुवा सर्वार्थी असावे उदास परी तुटे ना पोथीचा सोस काय या कर्मास सांगावे रामदासी नसावी ममता सान थोरी असावी समता त्या तुझी या पोरासी विषमता झोंबसी हाता पोथीस्तव जा बैस जाऊन स्थानावरी पोथ्या मिळतील पैशा पासरी माणूस मिळेना आकल्पवरी विचार अंतरी राखावा तुझ्या पोथीची काय महती शाम्याला त्यात कैची गती उचलली ती म्याच आपमती दिधली तयाप्रती मीचती तुला ती तो मुखोद्गत शाम्यास द्यावी आले मनात वाचील ठेवील आवर्तनात कल्याण अत्यंत होईल काय त्या वाणीची रसाळता मधुरता आणि कनवाळुता तैसीच स्वानंद जळ शीतळता अति अपूर्वता तियेची रामदास उमगला चित्ता म्हणे माधवरावास फणफणता घेईन बदला पंचरत्नी गीता हे तुझं आता सांगतो रामदास इतुका निवळला माधवरावांस आनंद झाला एकच काय मी 10 तुझला गीता बदला देईन असो पुढे तो तंटा निवाला गीता ग्रंथ जामीन राहिला देव गीतेचा जाते न कळला गीता कशाला तयास साई सन्मुख अध्यात्म रामायण पाठावर पाठ करी जो जाण त्या रामदासे साईंसी तोंड देऊन करावे भांडण का ऐसे हे तरी म्या कैसे वदावे दोष कोणास कैसे द्यावे झाले ते प्रकार जरी न व्हावे महत्व ठसावे कैसेनी इतुका झगडा लाविला ज्याने बाबांचेही घालविले दुखणे कल्याण आहे माझे जेणे अलौकिक देणे साईंचे जरी न होता हा सायास बसता न माधवरावांचा विश्वास खरेच चढते न अक्षरची भेस पाठची तयास होते ना ऐसा हा साईनाथ प्रेमळ खेळिया परमार्थाचा दुर्मिळ दाबील केव्हा कैसी कळ करणी अकळ तयाची पुढे श्यामाची निष्ठा जडली दीक्षित नरक्याही संथा दिधली अक्षर ओळख करून घेतली पोथी चढली जिभेवर असो हा माधवरावांचा वाद साई शुद्ध बोधानुवाद परमानंदपूर्ण हा विनोद निर्विवाद सुखदायी तैसेच ब्रह्मविद्या अभ्यासिती तयांची बाबांस मोठी प्रीती प्रसंगोपात्त अभिव्यक्ती दाविती कैसी अवलोका एकदा जोगांची आली बंगी शिर्डी पोस्टात टपाल मार्गी स्वीकारावया तया जागी लागवेगी निघाले पुस्तक पाहती तो ते भाष्य लोकमान्यांचे गीता रहस्य बगलेस मारून मशिदीस दर्शनास पातले नमस्कारार्थ खालविता डोई बंगी ही पडली बाबांचे पायी बापू साब ही कशाची काई बाबा ते ठाई पुसती बंगी मग समक्ष फोडली कसली काय ती वार्ता कळविली ग्रंथासह बाबांचे हाती दिधली अवलोकिली बाबांनी ग्रंथ काढून हाती घेतला क्षणार्धात चाळून पाहिला खिशातून 1 रुपया काढिला वरती ठेविला कौतुके रुपयासह मग तो ग्रंथ घातला की जोगांचे पदरांत म्हणाले हा वाचा साध्यंत कल्याणप्रद होईल अशा बाबांच्या अनुग्रह कथा वर्णिता येतील असंख्याता ग्रंथ पावेल अतिविस्तृतता म्हणून संक्षिप्तता आदरी एकदा शिर्डीत ऐसे झाले दादासाहेब खापर्डे आले सहपरिवार तेथे राहिले प्रेमे रंगले बाबांच्या खापर्डे नव्हेत सामान्य गृहस्थ अति विद्वान मोठे प्रस्थ साई
सन्निध जोडून हस्त पायी मस्तक खालवीत आंग्लविद्या पारंगत धारा सभेत कीर्तिमंत वक्तृत्वे सर्वांस हालवीत मुगते गिळत साईं पुढे भक्त बाबांचे असंख्यात परी त्यापाशी मूकव्रत खापर्डे नूलकर बुट्टीं व्यतिरिक्त धैतान भक्त आढळला इतर सर्व बाबांशी बोलत काही तोंडासी तोंडही देत नाही भीडभाड मुरवत मूकव्रत ते या तिघा बोलण्याचीच काय कथा बाबांसन्मुख तुकविती माथा अवर्णनीय तयांची लीनता श्रवणशालीनता ही तैसी विद्यारण्यांची पंचदशी समजून घ्यावी जयांपाशी ते दादासाहेब मूकवृत्तीसी धरीत मशिदीसी येताच शब्द ब्रह्माचे कितीही तेज शुद्ध ब्रह्मा पुढे निस्तेज साई परब्रह्ममूर्ती सतेज विद्वत्ते लाज लावीती 4 महिने तयांचा वास कुटुंब राहिले 7 मास दिवसेंदिवस उभयतास अति उल्हास वाटला कुटुंब मोठे निष्ठावंत साईपदी प्रेम अत्यंत साईस नित्य नैवेद्य आणीत मशिदीत स्वहस्ते होई जोन नैवेद्य ग्रहण बाईस तोवर उपोषण महाराजांनी केलिया सेवन मागून जेवण बाईचे असो एकदा आली वेळ बाबा परमभक्त वत्सल बाईची श्रद्धा पाहून अचळ मार्ग सोज्वळ दावीत अनेकांच्या अनेक परी बाबांची तो अगदीच न्यारी हसता खेळता अनुग्रह वितरी जो दृढ अंतरी ठसावे एकदा सांजा शिरापुरी भात वरान्न आणि खिरी सांडगे पापड कोशिंबिरी बाईने ताट भरी आणले ऐसे ते ताट येता क्षणी बाबा अति उत्कंठित मनी कफनीच्या अस्तन्यावरी सारुनी आसनावरुनी उठले जाऊनी बैसले भोजनस्थानी घेतले ताट सन्मुख ओढुनी वरील आच्छादन बाजूस सारुनी अन्नसेवनी उद्युक्त